कंधार तालुक्यातील धार्मिक आणि ऐतिहासिक पर्व दक्षिण माहूर पेटवडस दत्त मंदिरातील दत्त जयंती महोत्सव अतिशय भव्य, भक्तिमय आणि भावपूर्ण वातावरणात दमदमून गेला। प्रत्येक वर्षीप्रमाणे यंदाही पेटवडस गावात दत्तभक्तांचा प्रचंड उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला। प्रातःकाळी काकड आरतीपासून सुरू झालेला दिवस दत्त जन्म महोत्सवाच्या सोहळ्याने भक्तांच्या मनात एक नवा आध्यात्मिक प्रकाश फुलवून गेला। या मंगल सोहळ्याला कहाळा मठ संस्थानचे बालयोगी देवपुरी महाराज काहळेकर यांचे मार्गदर्शन व प्रेरणादायी आगमन लाभले। महाराजांच्या दर्शनासाठी मंदिर परिसरात प्रचंड गर्दी उसळली होती। चारही दिशांमधून आलेल्या भाविकांनी दत्त जन्म महोत्सवाला अभूतपूर्व प्रतिसाद दिला। गावाने दर्शनासाठी सजून धजून प्रेमाने केलेले स्वागत, रस्तोरस्ती फुलांच्या तोरणा, प्रकाश योजना आणि जय गुरुदत्तच्या घोषणांनी वातावरण भारावून गेले होते। या 7 दिवसीय यात्रेमध्ये सर्वात विशेष ठरला दत्त पारायण आणि कीर्तनांचा 7 दिवसांचा अखंड सोहळा। वेगवेगळ्या प्रदेशातील दत्तभक्त कीर्तनकारांनी ओजस्वी, ज्ञानमय आणि भक्तिरसाने ओतप्रोत कीर्तनांची मैफल सजवली। प्रत्येक दिवशी कीर्तनकारांच्या प्रभावी वाणीने सभागृहात बसलेल्या शेकडो भाविकांनी आध्यात्मिक अनुभूती घेतली। उल्लेखनीय बाब म्हणजे या संपूर्ण दत्तजन्म महोत्सवाचे सर्व आयोजन पेटवडसकरांनी स्वतःहून एकदिलाने आणि निस्वार्थी भावनेतून पूर्ण केले। अखंड रचना, व्यवस्था, सुरक्षा, पाणी पुरवठा, भाविक मार्गदर्शन या सर्व गोष्टींची काळजी गावकऱ्यांनी स्वतःच्या हाताने घेतली। दत्त जन्म महोत्सव पार पडल्यानंतर पेटवडच्या मुख्य रस्त्यावरून दत्त पालखीची भव्य मिरवणूक निघाली। ढोल ताशांचा गजर, टाळ मृदुंगांचा मंगलनाद आणि जयदत्त महाराजच्या घोषणा संपूर्ण गाव भक्तिरसात न्हाऊन निघाला। पालखी मिरवणुकीत लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्व वयोगटातील भाविकांनी उपस्थिती लावली। इतकी गर्दी की मुख्य रस्त्यावर भक्तांचा महासागर वाहत असल्याचा भास होत होता। यात्रेचे सर्वात मोठे आकर्षण ठरले यात्रा कमिटी पेटवडस तर्फे आयोजित महाप्रसादाचा भव्य सोहळा। महाप्रसादासाठी अगोदरच व्यवस्थित मंडप व्यवस्था, मोठे स्वयंपाकगृह, पाण्याची सोय, बसण्याची जागा, प्रत्येक छोट्या गोष्टींकडे मनापासून लक्ष देण्यात आले। आश्चर्य म्हणजे या महाप्रसादाचा लाभ 5000हून अधिक भाविकांनी घेतला। पंचक्रोशीतील सर्वात मोठा आणि सर्वाधिक शिस्तबद्ध महाप्रसाद म्हणून यावर्षी महाप्रसादाची सर्वत्र प्रशंसा झाली। स्वयंसेवकांच्या टीमने दिवसभर मेहनत घेऊन प्रत्येक भक्ताला आदराने प्रसाद दिला। हा महाप्रसाद केवळ भोजन नव्हता, तर गावकऱ्यांच्या एकोप्याचे, प्रेमाचे आणि दत्तभक्तीचे जिवंत दर्शन होते। पेटवडस दत्त मंदिरातील हा दत्त जन्मोत्सव केवळ धार्मिक कार्यक्रम नव्हता, तर गावकऱ्यांच्या परंपरेचा, संस्कृतीचा आणि भक्तीचा उत्सव होता। पेटवडस गाव, काळा मठ संस्थान आणि आयोजन समिती पेट्रोल यांच्या संयुक्त प्रयत्नांतून यंदाची यात्रा दक्षिण माहुरातील आतापर्यंतची सर्वात यशस्वी, शिस्तबद्ध आणि भव्य यात्रा ठरली। सर्व दत्तभक्तांना व आयोजकांना हार्दिक दत्त जयंतीच्या शुभेच्छा।